तेच म्हणणार होती तुम्हाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कालच झालेलं आहे. 7 पर्यंत घेतलं ना आपण आता 7च वाजला, डबल 8 वाजले पाहिजे होता ना. कालच. जाऊ द्या. ज्या कथा संस्कृतमध्ये होत्या त्या कथा या पूर्ण प्राकृतमध्ये करून दाखवल्या. इति श्री गुरु प्राणप्रेत कल्प गुरु नारायण सौदे सर्ग नाम सप्तम अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री गणेशाय नमः. भगवंत म्हणे गणपती करुस स्वर्ग पद्धती नारायण बलिनिषिधी अनुक्रमे चित्ती अवधानचे सर्व तीर्थ आणि कोटी यज्ञ असमय गयसी पिंडदान महामुक्ती बोलती संज्ञान सोड सकला समान ऋषस्वर्ग तस्मात एखाद्या दिवशी बोलावण्या वैदिक ब्राह्मणासी त्याची आज्ञा घेऊन ऋषस्वर्गासी विधानेचे पैकी जे 2 वर्षाचा असावा वत्स आणि रक्तवर्ण असावा त्यास पुष्टांग असावा विशेषण पाहुणे सरस आणावा 4 वर्षापर्यंत संज्ञाशास्त्री असे विशेष 1 वर्षाचा असल्यास ऋषस्वर्गात योग्य असे उभयताची माता जिवंत असल्या उत्तम पूजा स्थित वस्त्रभरणे संयुक्त करावी निश्चित भाग्यवंते भगवंत म्हणतात. परत तुला एकदा सांगतो नारायण बलीची वगैरे क्रिया करावी लागते. आपण म्हणून आम्ही या गावाला गेलो त्या गावाला गेलो आम्ही वसोमेघ वगैरे केला पण नाही. गावात पिंडदानाची क्रिया झाल्याशिवाय कुठेही पिंडदान कामाचे नाही. आता या ठिकाणी आपल्याला 11व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी ऋषयज्ञ करावा लागतो. शास्त्रीय भाषेमध्ये बैलाला ऋष म्हटलेलं आहे. आता इथं आपल्याला गोऱ्याचा यज्ञ करावा लागतो. तेव्हा आपल्याला 2 वर्षाचा 4 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा गोरा असेल त्याची आई जिवंत असेल तर गाय गोऱ्याची पूजा करावी लागते. ही पूजा सुद्धा गावात करावं लागत नाही, गावाच्या बाहेर करावी लागते. माय बाप नवरा बायको सगळे घरातले मेले असतील 10 दिवस प्रत्येकांना सुतक असते.